गणपती बाप्पा मूर्ती हर हर मुहूर्त झालेला आहे. नारळ फोडून लिंबूवर ठेवून चला तर निघतो आता आपण अवघ्या 5 मिनिटात. नमस्कार मित्रांनो, तुमचं अर्चना या सागर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललेलो आहे. पुढं चालू तुम्हाला कळलं, बॅग बिग घेतलेली. आपण चाललो आज केदारनाथला आपली ट्रेन आहे पुण्यावरनं. बाकीचे आणि फॅमिली नाही आहे, सगळे चौकातले जेवढे सगळे आपले मित्र वगैरे 20-25 जण आहे. सगळेजण आम्ही चाललो आहे केदारनाथला. तर चला आता बघू. खाली तर बस आलेली आहे, कारण की आता इथं पुण्यातनं ट्रेन भेटली नाही आहे. आपल्याला जायचं आहे मुंबईला. तर बस आलेली आहे. तर इथून तर मुंबईचा प्रवास आहे बसवरनं. तिथनं गेलं ट्रेनमधनं पुढं. चला मग आता बसची वाट बघतोय. चला. रमेश शेठ सोडवाय आले सगळ्यांना. हो, आता गाडी आलेली आहे. त्याच्यात तुम्ही बसायचं, मुंबईला जायचं. आता गाडी आलेली आहे. सागर संघ आम्ही चाललेलो आहे. आम्ही सर्व चाललेलो आहे. चला गाडी पण आलेली आपली. सगळ्यांच्या बॅगा वगैरेच आहे. आता बॅगा उचलून आता डायरेक्ट गाडी जायचं. आता डायरेक्ट मुंबईला आपला प्रवास आहे. बस किसका रे? ये ना दिसतं की. अरे हाय सगळे दिसतात. वाढदिवस आहे ना, काय बोलणार बोला. आम्हाला खूप आनंद वाटतोय. आज त्यांचा वाढदिवस आहे. आम्हाला केक खायचा आहे. तुम्ही लवकर केक कापा. बांद्र्याला पोचलोय आता आपण. सगळी पोरं गेलेली आतमध्ये. आता 10:30 वाजलेले. 12:30ची ट्रेन आहे. आता टाइमपास फक्त फिरणं जेवणं वगैरे दाखवलं ना. चला आता डायरेक्ट ट्रेनमध्ये. प्रशांत शेठ आहे. हो, शुभ सकाळ. दिवसाची सुरुवात सँडविचपासून चालू आहे. आणि मोठे मोठे आचार्य आणलेले इकडं. आता मित्रांसाठी बघा ना. ना विषय काय, घरात पण तेच करायला लागतंय आणि बिचारायला ट्रेन मध्ये पण तेच करायला लागते. मित्रांसाठी काही काम ह्या पिक्चर सोडत नाही राव. शेवटी मित्र वनव्यामध्ये गाऱ्यासारखा. पराठ्याची पार्टी चालू आहे. या खायला बोले ना फ्रेंड चाय के साथ पियेंगे चाय. हाय फ्रेंड, चाय पी लो. मायोनीज चीज बीज आहे का नाही? चीज मेयोनीज आहे. A1 सुविधा चालू आहे. A1 सुविधा. तुमचं काय मत आहे सँडविच बद्दल? अरे आपका बहुत धन्यवाद भैया जी. हम तो बिहार से है ना, हमको मिलता नहीं सैंडविच खाने को. ओवर एक्टिंग करता है साला. ओवर एक्टिंग की औलाद. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. हमको हला के दिया उधर. ऐसा मेयोनीज निकाला और दिया. जी सँडविचची सुविधा उपलब्ध करून दिली ना. मी त्याचं नाव घ्या असं म्हणतोय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. अक्षय वाघ यांचं मनापासून आभारी आहे की त्यांनी खूप छान रीतीने या ठिकाणी सँडविचची सर्वांना सोय करून दिली. त्याबद्दल मनाचे त्यांचं मनपूर्वक असा आभार. सागर भाऊ काय काहीतरी कसं वाटतंय सागर तुला? आज घरची कामं इकडे करताना गारगार वाटते. पार्वती कैलासवाला. शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला. शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला. शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला. शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे मला. तुझ्या कपाळा भस्माचा टिळा. तुझ्या कपाळा भस्माचा टिळा. तुझ्या कपाळा भस्माचा टिळा. तुझ्या कपाळा भस्माचा टिळा. शंकरा शरण आलो तुला न दर्शन दे रे
नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो कुठं हरिद्वारला. आणि आपल्या संघ आहे ना, विशेष म्हणजे ना की चाळीसगाव ना, चाळीसगावचे मित्र आपल्या ट्रेनमध्ये होते. आपल्या संघ जवळच होते, समोर होते. एकदम मस्त वाटलं. तुम्ही कुठं तिकडेच चालला ना हरिद्वारला, त्यानंतर केदारनाथ. चला भेटू मग. थँक्यू. चला जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. चला जय श्रीराम. आता डायरेक्ट आता रूमवर निघायचं आहे. रूम आता आपण बुक केलेले आहे. तर डायरेक्ट रूमवर निघून आता एक दिवस आता आरामाचा आहे. आता बघू आराम करायचं तर काय करायचं. काय आरामच करायचं. संध्याकाळी आपल्याला आरतीला जायचं. गंगा आरती आहे संध्याकाळी. तर बघू आता काय काय होतं नियोजन. चला मग 2 दिवसाची आंघोळ करायची आज. आखिरकार 2 दिन बाद. चला हॉटेलला पोचलो आता आपण. आजचा दिवस आरामच आहे आपला. बॅग आलं तर चला आता रूम तर घेतलं तर आपण. नाचो म्हणून रूम अशी घेतलेली आमची. आता रूमची अवस्था जरा बिकट आहे मी अवस्था तर बघते तुम्ही. बॅगा वगैरे एका रूममध्ये असे 3 जण आहे. शेट आवरून तयार झालेले. ओके चला चिंता आहे बस. चला भैया क्यों बांट रहे हैं? गर्मी की वजह से. काय की वजह से बांट रहे हैं? हमारी सेवा कर रहे क्या यार? बस बस बस. सर ये रूह अफ़ज़ा है, बहुत बढ़िया है. ओके. और हमको बहुत राहत मिली है. अरे फोटो घ्या. गरमी असल्यामुळे सगळ्यांना हे चालू होतं. इथं रूम होता मध्ये आहे ना सरबत वाटायचा कार्यक्रम होता. अभी यहाँ हरिद्वार में बहुत भयंकर गर्मी है, तो रास्ते में लोग हमें जूस पिला रहे हैं. शुक्रिया. लोकांची इथल्या सेवालय चांगली आहे. गरमीमुळे सगळ्यांना सरबत वाटलेलं आहे. मध्ये रोडमध्ये खूप छान लोक आहेत. आधी मध्ये सगळीकडे सरबत वाटायचं काम चालू आहे. बेस्ट काम आहे ते. चला एन्जॉय. हे राफ्टिंगसाठी तयार झालेले आहे. परशा मेजर प्रशांत तयार हो. हाउ टू द जूस. चला भाऊन तयार होतं ते. मापाचं भेटा ना त्याच्या. रॅफ्टिंग आता आपण इथनं खालनं चालू होणार आहे. आणि रॅफ्टिंगसाठी पर पर्सन 500 रुपये तिकीट आहे. नाही 500 रुपये पर पर्सनला 500 रुपये द्यावं लागतं ते. आणि आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे. कॅमेरा तर अलाउड आहे का नाही काय माहीत. तो मला मी रिक्वेस्ट करून बघतो. जर घेतला तर व्हिडिओ वगैरे दिसतील. नाही तर डायरेक्ट इथून 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास आहे. वरती घेऊन येतात लोक. आणि आपण परत जिथं बुकिंग केलं तर खाली हॉटेलला परत त्या हॉटेल परत आपण परत जातो. आणि एक 2 ते 2.5 तासाचा हा वर्षा 2-2.5 तास आहे ना. 2-2.5 तासाचं हे. असंच आपल्याला 12 किलोमीटर जायचं पाण्यामध्ये. बोट तिकडे. चला ना बोटीवर कब्जा करूया. तर मी पण चाललो यांच्यासोबत. हा नाही चालला आमच्यासोबत. हाय चलो. फ्लोटिंग करके जो रहता है वो नीचे रहता है, नीचे से ऊपर. ओके तो उसका हम बोलते हैं PFD. ओके तो इस तरीके से हर किसी का लाभ जैकेट टाइट होना चाहिए. इस तरीके से बहुत टाइट है भाई, पेट दुख रहा है. ओके so all parallel. Okay this is not jump in the right parallel, so 3 parallel divide first degree, middle third, third clear. Okay so hold this stick, come down from the top. Come on guys, fast. Come on guys, fast. अरे बच्चे लोग में दम नहीं है. Come on. अच्छा वीडियो को नहीं है. और सनी अंकल मारो. Come on, fast. चलो. Come on guys, fast. Keep silent. ये गान फट गया. भैया चलाओ. चलो भैया भगाओ.
भैया, हमारी जिंदगी आपके हाथ में। अरे मारे लो हमने एक पड़ाव पूरा कर लिया है। We are a good rapper. अल्टिमेट एक्सपिरियंस. पीछे से आगे जोर। चला मारा ना, जाओ की मारा सूर. जा रहा हूँ, धरती का बोझ कम हो रहा. रोकला पकड़। इजी बॉय. रस्सी पकड़ा. ओ ओके चलो. नाइस. चला. ओ भाई. रुक जाओ. बाहर हो गया. ओ भाई. मंडळाची अवस्था बघा काय झालेली आहे. सगळ्यांची फाटून हातात आलेली आहे. इथं बघ कसं टेन्शन आहे. ओ भाई शपथ. भगवान बचा ले. मुंबईची पाणीपुरी खायची. पाणीपुरी कशी लागे गोड. आता तरी माझ्या अशी गोड. सोनू. सोने इकडे बघ. पाण्याची बॉटल फक्त 20 रुपये. बघा चला आता आपल्याला गंगा आरतीला जायचंय कारण की खूप उशीर झाला इथंच. रॅफ्टिंगला खूप उशीर झाला. चला आता आपण त्या आरतीलाच भेटूया. गंगा आरती झालेली आहे. आपण आता आरतीला ऋषिकेश चालतो. ऋषिकेश उत्तराखंड गंगाची आपली आरती झालेली आहे. आपण फक्त रूमवर चाललोय. तर आवाज येतो काय माहीत नाही. तर आपण चाललो रूमवरती. आरती आपली आता गंगा आरती आपली आता झालेली आहे. चला माझं. अशा प्रकारे आम्ही चेकआउट केलेलं आहे तिघांनी. सगळ्यात लास्ट भाऊ थांबलाय चावी करता आणि चावी दिलेली आहे यांच्या गंभीर अशा चेहऱ्याने थांबलाय. जायला कधी जातात मला त्याला असं चालतंय जायला कधी जातात. अबे क्या चल रहा है भाई. तू क्यों दोबारा बार हमारे बीच में आ रहा है. देखो भाई नीचे जाने का तो ऊपर भेज दिया भाई ने. मित्रांनो काल आपण गंगा आरतीवर डायरेक्ट रूमवर आलो कारण की येताना उशीर झाला होता. सकाळी उठून डायरेक्ट आपण केदारनाथच्या दिशेने निघालेलो आहे. येताना आपल्याला एक देवीचं मंदिर दिसतंय. नाव काय धारी देवी मा धारी देवी मंदिर आहे. आणि ॲक्च्युली तिथलं विषय कसं आहे की ती मंदिराची जी मूर्ती आहे ना ती 3 रूपं चेंज करते. म्हणजे सकाळी एक लहान मुलीचं, दुपारी नाही का बाईचं आणि संध्याकाळी परत एक नाही का म्हातारीचं समजून घ्या थोडंसं.
असं असे 3 रुपये ते हे करतात ते. चला आता मग खाली जाऊन आहे ना मंदिराचं वगैरे कसं काय दर्शन वगैरे घेऊ आणि जर कॅमेरा अलाउड असेल तर ते पण आपण शूट करू. चल दर्शन झालं आपलं. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नव्हता तरी आपण व्हिडिओ काढला मी आणि मूर्ती पण आपण पाहिली असं. मला तर मूर्ती सेम आपली तुळजाभवानीची जी मूर्ती ना सेम तशी गतच दिसत होती. चला आपला पुढला प्रवास आपण पुढं करतोय कंटिन्यू कारण की पोरं सगळे थांबलेली वरती कारण की आपल्याला केदारनाथला जायचं आहे 8-9 वाजता असं वाटतंय मला. चला मग लेट्स गो. शॉपिंग चालू आहे इकडं. शॉपिंग काय याची टॉकअप चालू आहे. चला खूप छान सरबत आहे. सागर घे तू, एनर्जी आहे. दादा पाचताय म्हणलं तर घ्यायलाच लागणार. चला दादाला नाही कसं म्हणणार. बघा हलता डुलता सरबत सच्या दिसते तुम्हाला. सच्या 700 नंतर काय नाही आलं इथं. चला मग सरबत घेऊ. सरबत पिऊन लगेच परत पुढला प्रवास कंटिन्यू. झालं दर्शन व्यवस्थित. एक नंबर. मूर्ती कशी वाटली आतमधली. अरे खूप छान एकदम सुबक मूर्ती आहे. थोडी तुम्हाला माहिती कळली तिथली काय होती काय. त्याच्या आधी अशी मूर्ती काहीच पाहिली नाही. खूप छान मूर्ती आहे आणि मूर्तीबद्दल ऐकले की मूर्ती एक स्वयंभू मूर्ती आहे आणि 4 धामचं रक्षण करते ही मूर्ती. आणि जो 2013 इथं जो प्रलय होता त्या मूर्तीला हलवण्यात झाला त्याच्यामुळे इथं प्रलय असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. मग त्यामुळे परत मूर्ती परत इथे ठेवण्यात आलेली आहे. अशी या मूर्तीचं इथं एक खूप महत्त्व आहे आणि खूप लोक इथं त्या मूर्तीला मानतात. चला मग दादाकडून आपल्याला अजून थोडीशी माहिती भेटली. चला आता उशीर होते आपण. चला गाडीत जाऊया.